आता आपल्या सगळ्यांना माहित आहे की या महाराष्ट्राला एक कलेचा वारसा आहे, तो म्हणजे लोककला, जी महाराष्ट्रापासून त्या ठिकाणी सुरुवात होते आणि जगाच्या कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी जाऊन पोचते, ते म्हणजे तमाशा कला. आणि या तमाशा कलेमध्ये अनेक लोकांनी त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं अलीकडच्या एक 4 ते 5 दशकापासून तमाशा क्षेत्रामध्ये पूर्णपणे अगदी बालपणापासून योगदान देणारे, ज्यांना मागच्या महिन्यामध्येच त्या ठिकाणी पद्म पुरस्कार जाहीर झाला, ते रघुवीर खेडकर भाऊ आज आपल्यासोबत या कार्यक्रमाच्या विशेष सत्रामध्ये या ठिकाणी गप्पा मारण्यासाठी आहेत. भाऊ नमस्कार, आपलं स्वागत आहे एव्हीएनमध्ये. खरं तर प्रथमतः तुमचं अभिनंदन की तुम्ही या महाराष्ट्राची कला, आपल्या मातीतली कला अगदी लहानपणापासून जपताय, तुमचं कुटुंब त्या ठिकाणी जपताय, तुमचे वडील, तुमची आई अगदी त्या कलेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी वाहून घेतलं आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी कला, तमाशा काय असतो हा दाखवला. आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकत तुम्ही आज आकाशामध्ये त्या ठिकाणी झेप घेतलेली आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते तुम्हाला पद्म पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झाला. खरं तर भाऊ, आम्हाला तुमचा पूर्णपणे इतिहास त्या ठिकाणी जाणून घ्यायचा, अगदी तुमचं बालपण असेल आणि इथपर्यंतचा प्रवास. नेमकं तुमचं बालपण कसं गेलं? माझा जन्म 1961 सालचा. मुंबईला. न्यू हनुमान थिएटर, लालबाग या ठिकाणी तुकाराम खेडकरचं, विठ्ठल कवठेकर, माधवराव नगरकर, भाऊबापू नारायणगावकर आणि दादू इंदुरीकर हे 4 फड लागलेले होते. या 4 फडाच्या वेळेसच नेमका माझा जन्म 4 ऑगस्टला सकाळी 6 वाजता केम हॉस्पिटलला झाला. त्या दिवशी कर्मधर्म संयोगाने माधवराव नगरकर यांच्या एका वगनाट्याचं उद्घाटन होतं, नागप्रसन्न रघुवीर. आणि त्या दिवशी माझा जन्म झाला. मग 2 दिवसानंतर मला घरी आणण्यात आलं, म्हणजे थिएटरला. त्याच्यानंतर ज्या दिवशी म्हणजे प्रत्येक दिवशी एक वेगवेगळ्या तमाशाची वग व्हायची. मग ज्या दिवशी माधवराव नगरकरांचं वगनाट्य होतं तो होता माझा 5वीचा दिवस. माझी 5वी होती आणि नगरकराला पब्लिक म्हणलं आम्हाला दुसरा वग नको, तो नागप्रसन्न रघुवीरच पाहिजे. मग त्याच्यात ते चिंदकाचं बाळ दाखवायचे, चिंध्यांचं बाळ बनवायचं आणि ते न्यायचे. तर माझ्या वडिलांची माधवराव नगरकरांची मैत्री होती. मग ते माझे बाबा त्यांना म्हणले नगरकर, चिंध्याचं बाळ कशाला नेता? म्हणले आपला बाळू उचला घेऊन जा. अरे मग तर मला पहिल्या दिवशी नेण्यात आलं स्टेजवर. माझ्या 5वीलाच तमाशा पुजला. अरे बापरे. म्हणजे 5व्या दिवशी माझी रंगमंचावर एंट्री झाली. ही माझी पहिली एंट्री. त्यानंतर लहानपण गेलं. वडील 64ला वारले. नंतर आई त्या तमाशातनं 65 साली निघाली. नंतर आनंद संगीत तमाशा मंडळात गेली, तिकडून निघाली. नंतर माझा विमा उतरवलेला होता, तो विमा दादासाहेब रुपवत यांनी आईला मिळवून दिला. मग आईनी आणि जळगावचे माझे सावत्र वडील पांडुरंग तात्या कासार या दोघांनी मिळून 1969ला हा तमाशा उभा केला. तुकाराम खेडकर यांचे चिरंजीव रघुवीर खेडकरचं कांताबाई सातारकर या नावाने. आणि त्या दिवशी म्हणजे त्या वर्षी मी 9 वर्षाचा होतो. मग 9 वर्षाच्या कारकिर्दीत मी पहिलाच रंगमंचावर उभा राहिलो. त्या आत्तापर्यंत वयवर्ष 9 असताना तुम्ही बघा कुठेतरी कुठल्या तरी कार्याला त्या ठिकाणी सुरुवात करायची म्हटलं तर एक विशेष काहीतरी प्रसंग त्यावेळेस यायला लागतो. किंवा तुमचा तो काय नेमका प्रसंग होता जेव्हा तुम्ही प्रथम स्टेजवरती त्या ठिकाणी गेलात? किंवा माझ्या नावावर फड काढला होता. आणि त्या फडाची रचना म्हणजे तुकाराम खेडकर यांचा मुलगा पाहण्यासाठी लोक उत्सुक होते. व कोण आहे मुलगा? मग मी स्टेजवर जायचो, नमस्कार करायचो, आईबरोबर उभं राहायचो. 1-2 डायलॉग मला शिकवले होते लहानपणी, ते बोलायचो. अशी माझी पहिली एंट्री झाली. त्यानंतर मला 2 मुलाचा खून, रायगडची राणी आणि राजा हरिश्चंद्र या 3 वगनाट्यात लहान बाळाच्या भूमिका मिळाल्या. रायगडच्या राणीमध्ये राजाराम राजांचं, 2 मुलाच्या खूनमध्ये युवराजाचं आणि हरिश्चंद्र तारामतीमध्ये रोहिदासाचं.
ही 3 कामं मला मिळाली आणि तिथून पुढं माझ्यातला कलाकार चालू झाला. खरं तर कलाकार होणं हे सोपं नाही आहे. त्याला कोणाच तरी मागं शिकवणारं लागतं किंवा मार्गदर्शन लागतं. आता तुमच्या कुटुंबाचा इतिहास बघितला तर तुमचे वडील देखील तमाशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करत होते, तुमच्या आई पण करत होत्या. आता आईंच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आता अनेक जण पुरुष महिलांच्या भूमिका करतात, पण प्रथमच तुमच्या आईने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील यांच्यासारख्या दिग्गज राजांच्या भूमिका त्या ठिकाणी साकारलेल्या आहेत. काय सांगाल आईंबद्दल? नाही, आई एक ढालगज बाई होती, म्हणजे मर्दानी बाई. ती लावण्या वगैरे कधी नाचली नाही. बर ती पोवाडे म्हणाली, बर समरगीतं म्हणाली, ढालपट्टा फिरवला, बर छत्रपती शिवप्रभूंची संभाजीराजांची भूमिका दाढी मिशा लावून केली. अशी बाई होती आई. तसं तिच्याच वळणातीच माझी दुसरी एक बहीण निघाली, बर मंदा. बर ती पुरुष आवाजात गाते आणि राजीव गांधींची भूमिका तिने वगनाट्यात केली 2 वर्ष. आता तुम्ही तमाशा चालू असतानाच तुमचा नांदेडमध्ये एक प्रसंग घडला होता तुमच्या बाबतीमध्ये. खरं तर कला काय असते त्याच्यातून आम्हाला बघायला मिळतं. एक तुमचे नातेवाईक होते काहीतरी किसनराव असं काहीतरी नाव त्यांचा मृतदेह समोर असताना तुम्ही तिथं तमाशा केलात, म्हणजे तुमची कला सादर केलीत. काय नेमका तो प्रसंग होता? राजीव गांधी हत्याकांड वगनाट्य होतं. बर आणि राजीव गांधीचा स्फोट होतो, म्हणजे राजीव गांधीचा हत्या घडायला जे आपटबार वगैरे लागतात, त्या आपटबाराच्या पिटीपाशी माझा भाचा गेला. बर ती पिटी उचलली आणि त्याला त्याच्यात काही खेळायचं दिसलं नाही, त्यांनी सोडून दिली. बर सोडून दिल्यावर ती पिठी आपटल्यावर त्या स्फोट झाला त्याचा मोठा. अरे बाप. त्याच्यात वामनराव लोगावकर म्हणून एक कलावंत होते. त्यांच्या डोक्यात पिटीचा पत्रा बसला आणि त्यांचे दोन्ही मेंदू बाहेर पडले. अरे बाप, जागीच. आणि तो माझा भाचा 80% भाजला. त्याला नांदेडला नेला, यांचं प्रेत रावटीत आणलं. अरे साहेब म्हणले आता जर कार्यक्रम सोडला तर सगळीकडं म्हणजे असं होईल का नक्षलवाद्यांनी स्फोट केला. अरे बाप. कार्यक्रम चालू राहू द्या, मी माणसं बोलवतो. मग त्यांनी आणखी पोलीस कुमक बोलवली. मग आम्ही तमाशा चालू ठेवला. मग मागे येऊन मामाकडे रडायचो आणि स्टेजवर जाऊन काम करायचो. हा आमच्या आयुष्यातला वाईट क्षण. आता तर अगदी लहानपणापासून तुम्ही तमाशामध्ये काम करताय. तमाशा या क्षेत्राकडे एक रघुवीर खेडकर कसं बघताय? नाही, आता लहानपणापासूनच याच्यात असल्यामुळे मूळ खेळणंही तेच होतं. बर रुमाल घ्यायचा, त्याला ताण लावायचे, त्याला बांबू लावायचा, झाला तंबू. बर गाड्या घ्यायच्या, एक इष्टी घ्यायची, एक ट्रक घ्यायची, झाला तमाशाची ट्रक इष्टी. बर असं लहानपणापासून खेळत होता, त्यामुळे तमाशा नसानसात भिनलेला आहे, आवडतो. एक पूर्वीचा तमाशा आणि आत्ताच्या तमाशामध्ये नाही, काय फरक आता होता? तमाशाच नाही. बर आता हे तमाशाचं भूत आहे. बर तमाशा नाही राहिलेला. गणगवळण होती तेवढाच तमाशा. त्याच्यानंतर चालू होतो तो ऑर्केस्ट्रा, ज्याला आपण व्हरायटी शो वगैरे इकडं म्हणतात. सातारा सांगली भागात व्हरायटी शो, ते व्हरायटी शो. आणि तो 3-3 तास चालतो. त्यामुळे वगनाट्याची जी वेळ आहे ती गायब झाली. बर एक तर सरकारचं टायमिंग 10:30चं 12चं आणि 12 वाजेपर्यंत लोक गाणीच घ्या म्हणतात. बर नेमकं वगनाट्य जे तमाशाचा जो आत्मा आहे तो आत्माच नाही आहे. मग ते कधी दाखवायचं? तर दिवसा असा कार्यक्रम असला तर म्हातारी माणसं आलेली असतात आणि ते वगनाट्य बघतात. आता तुम्ही तुमचे प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही नृत्य करता, म्हणजे जेव्हा तुम्ही कला सादर करता तमाशाच्या माध्यमातून, त्यामध्ये मयूर नृत्य असेल किंवा ते समय डान्स असेल किंवा परातीवरती असेल, ग्लासवरती असेल, हे कसं काय तुम्हाला शक्य? म्हणजे एवढं वय असताना सुद्धा? नाही, ते लहानपणापासूनच अंगात होतं. बर आणि धाडस करण्याची इच्छा होती. तेव्हा महिला करतात, आपण पुरुषांनी केलं तर काय बिघडल. बर मग जयकुमार खेले म्हणून नाशिकला गोपी कृष्णांचे शिष्य बर अजूनही आहेत.
तर त्यांच्याकडे क्लास लावला. ते दर रविवारी यायचे. असं 3 वर्ष क्लास केला. क्लासिकल शिकलो आणि मग समय नृत्य काढलं क्लासिकल ढंगात. म्हणजे पिक्चरच्या गाण्यावर वगैरे नाही. ते एक नागमा तयार केला मालकंस रागातला आणि त्याच्यावरती समय डान्स मी सादर केला. आता खरं तर अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला आता परवाच काहीतरी पुरस्कार मिळाला, म्हणजे पद्म पुरस्कार जाहीर झाला. काय भावना होत्या तुमच्या त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला कळलं की पुरस्काराच्या त्या ठिकाणी तुमचं नाव आलेलं आहे? भावना म्हणजे त्यावेळेस सगळं आठवलं, लहानपणापासून ते आतापर्यंत. चांगले क्षण आठवले, वाईट क्षण आठवले, आईची आठवण झाली. पुन्हा मला लोक किती बोलायचे, मी डान्स करायचो म्हणून काय काय नावं ठेवायचे, हे सगळं आठवलं. आणि मी लोकांना दिलेला वेळ, माझ्या जीवनात मी पैसेवाला नव्हतो त्यामुळे मी पैसे देऊ शकत नव्हतो, पण मी लोकांना दिलेला वेळ, लोकांसाठी केलेली कामं, त्याचं प्रतीक हा पुरस्कार मला मिळाला. आणि तो क्षण खूप आनंदाचा होता. दुपारी 2 वाजता मला फोन आला. शुक्ल म्हणून आहेत गृह खात्यात त्यांचा, आणि त्यांनी मला बातमी दिली, रघुवीर जी आप पद्मश्री हो चुके हो. अरे बापरे, म्हणजे अगदी जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं असेल. जे तुम्ही कला सादर करत होता त्यावेळेस तुम्हाला जी लोक नावं ठेवत होते त्यांना काय उत्तर द्यायला आता? आता ती कुठे जिवंत आहेत? ती कुणीच जिवंत नाही. त्यांनी हे पाहायला पाहिजे होतं. माणसं माझीच होती सगळी. भावनेपोटी ते बोलत होते की तुझा बाप सरदार होता आणि तू नाचतो काय, सोंगड पण काय करतो, आम्हाला आवडत नाही. म्हणजे त्यांची सद्भावना होती, त्यांची भावना वाईट नव्हती. त्यांना वाटायचं मी हिरो व्हावं, व्हिलन व्हावं, अशा वगनाट्यातल्या भूमिका गाजवाव्या, ते नाचणं बिचणं हे नको असं त्यांना वाटायचं. मला खरं तर आता शेवटाकडे जात असताना तुमच्याबद्दलचे प्रश्न विचारायचे. कला जी आहे ती प्रत्येक माणसाच्या मध्ये कला असते, मग ती कुठल्याही पद्धतीची असते. कुणाकडे गायनाची कला असते, नृत्याची कला असते. कला या शब्दाकडे तुम्ही कसं बघताय, कलेकडे कसं बघताय? कला शेवटी कला आहे आणि कला आत्मसात करावी लागते. कला उपजतही असते आणि शिकवलेली असते, पण त्यात जर त्याने आत्मसात केलेली असेल तर तो कलाकार उजवा ठरतो शिकवल्यापेक्षा. कारण त्याच्यात मग ते उपजत गुण प्राप्त होतात आणि ते उपजत गुण एकदा प्राप्त झाले की आपण जी भूमिका करतोय त्या भूमिकेत जायचं. मी रघुवीर खेडकर नाही, मी नामे आहे, मग मी नामेच आहे. त्यावेळेस मी रघुवीर खेडकर नाही. मी दाजा आहे, हा मग मी दाजाच आहे. मग रघुवीर खेडकर माळकरी काही पित नाही पण दाजा दारू पितो, मग मी दारूच पिऊन फिरणार. मग स्टेजवर वाटलंच पाहिजे मी दारुडे आहे. मग याच्यासाठी मी 2-4 दारुड्यांना दारू पाजायचो, त्यांच्या भांडणं लावायचो, मारामारी लावायचो आणि ते बघत बसायचो हे कसे करतात. अरे असं करत करत शिकलो मी, आत्मसात केले कला आणि काही उपजत गुण बी माझ्यात होतेच. आता रघुवीर खेडकर हे नाव सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, अगदी तुम्ही बालपणापासून काम करताय. पण आत्ता जे तुमच्यासोबतचे जे तमाशे आहेत, म्हणजे अनेक तमाशे महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांच्या आणि तुमचा जो रघुवीर खेडकर आणि कांताबाई असं कांताबाई असा एक तुमचा त्या ठिकाणी परिवार आहे किंवा तमाशा आहे, इतर तमाशा आणि तुमच्या तमाशा काय साम्य आहे दोघांमध्ये? नाही, माझं तर मत असं आहे, प्रत्येक म्हणजे ज्यावेळेस मी रंगमंचावर यायला लागलो 80चा काळ होता, त्यावेळेस विठाबाई वयस्कर झाल्या होत्या, कांताबाई सातारकर वयस्कर झाल्या होत्या, चंद्रकांत मामा वयस्कर झाले होते,
गुलाब मामा वयस्कर झाले होते, महाडिक वयस्कर झाले होते. ही सगळी जुनी पिढी जी आहे ना, जी म्हणजे आम्ही जे पाहिलं त्यांच्यातलं हे सगळं मागं सरत चाललं होतं. बरं. आणि आता तमाशाचं होणार काय हा प्रश्न उभा राहिला होता, कारण नवी पिढी कोणतीच नव्हती. बर. आणि यांचं सगळ्यांचं वेगवेगळं असायचं. चंद्रकांत ढवळपुरीकरचं दत्ता माडिक त्यांच्या वागनाट्याचं वेगळं असायचं. गुलाब बोरगावकरचं गणपती विमाने त्यांचं वेगळं असायचं. हौसा मंजुळाची संगीत बारी वेगळी असायची. पांडुरंग मुळ्यांचा फारस वेगळा असायचा. गणगवळण वेगळी असायची. विठाबाईचे गाणे वेगळे असायचे. काळूबाळूचं बोलणं वेगळं असायचं. म्हणजे प्रत्येक फड पाहावा असे होते. आता आज काय झालंय, रघुवीर जे करल तेच मी करल, बर. मंगला बनसोडे जे करल तेच मी करल, असं अनुकरण केल्यामुळं एक तमाशा पाहिला काय ना अनेक तमाशे पाहिले काय सारखे वाटतात. त्यामुळं मी वेगळं पण करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याची कॉपी होतेच. बर. आणि नाविलाज आहे आता, कारण जे हाडामासाचे कलावंत आहेत ते राहिलेले नाहीत. हे शिकाऊ कलावंत आहेत. आणि शिकाऊ कलावंत कोणाचं तरी बघूनच करणार, तो उपजत काही करणार नाही. आणि मला तर अशी भीती आहे की मी आणि मंगलाताई जर संपलो तर पुढे यांचं काय व्हायचं. आम्ही दोघंही म्हणून चाललंय सगळं. तर तुमच्या आयुष्यातला तुमचा गुरु कोण? माझी गुरु माझी आईच. बर. आणि माझी आवडती कलाकार मंगला बनसोडे. बर. आपला तिच्या कलेला, तिच्या आजही 74 वर्षाची तरी ती गाणं करते. अरे वा. ती माझा आदर्श आहे. म्हणजे असं कोण आहे का ज्यामुळे म्हणजे ज्यांची कला तुम्हाला शिकावीशी वाटली इथलं मागं आयुष्य? म्हणजे जुने सगळे आहेत ना, हा. म्हणजे हे ज्यांच्याकडून माझे तुम्हाला गुरु सगळे. प्रेरणा मिळते मी वगैरे. आता ज्यांची नावं घेतली ना हीच माझी गुरु. यांच्याकडनं मी थोडं थोडं घेतलं. बर. गुलाब मामाकडनं काही घेतलं, माडिक काकाकडनं काही घेतलं, ते चावळा मामा होते त्यांच्याकडनं काही घेतलं, काही ते नारायण वसगडेकर त्यांचे काही घेतलं, काही बबन हार्चीकराचं घेतलं, काही वामनराव लोगावकराचं घेतलं, काही लक्ष्मण टाकळेकराचं घेतलं, काही विष्णुबा लागवेंचं काही घेतलं, फकीरबाईचं काही घेतलं. असं सगळ्यांचं मिक्स केलं आणि ते मिक्सिंग मी माझ्या स्वरूपात मांडला. आता खरं तर कलाकार म्हणल्यानंतर अनेक प्रसंग त्याच्या आयुष्यामध्ये येतात, अनेक संकट येतात, अनेक दुःख येतात. मात्र आता तुम्ही तुमच्या तमाशा या क्षेत्रामध्ये काम करत असणारे तुमच्यासोबतचे जे कलाकार आहेत, आता तुम्ही देखील कलाकारांपासून मालक बनलात, मालकापासून तुम्ही मुखिया बनलात तमाशाचे वगैरे. आता सगळे कलाकार तुम्ही सांभाळताय. नेमकं कलाकाराचं दुःख काय असतं? नाही, हल्लीच्या कलाकारांना तसं दुःख नाही. जे जुन्या कलाकारांनी दुःख काढले, त्या फाळ्यांच्या गाड्या, एवढी जाड जाड भाकरी, बर. एवढा मोठा कालवणाचा कळगूट, बर. आळ्या पडलेले तांदूळ, बर. हे जे दिवस त्या म्हणजे 30 वर्षाच्या मागच्या कलावंतांनी जे काढलेत त्यांच्या नशिबी आता तसं नाही. त्यांना बसायला स्लीपर गाड्या आहेत. दोन्ही वेळा भाजी वेगळी बनवली जाते. बर. चपात्या बनवल्या जातात. टायमिंग मध्ये कार्यक्रम. पहिला कार्यक्रम रात्री 10ला चालू व्हायचा तो सकाळी 5ला सुटायचा. आता यांचा टायमिंग मध्ये कार्यक्रम 8ला कार्यक्रम चालू होणार, 12ला सुटला. बसले, मेकअप पुसले, कुणाच्या वाटेला एक गाणे येतो, कुणाच्या वाटेला 2 गाणे येतात, झाले, संपलं. त्यांची जबाबदारी संपली. नवीन बसवायचं नाही, काय नाही, रेसलमध्ये बसल तेवढंच. खूप आत्ताच्या कलावंतांचं खूप चांगलं आहे. काहीही दुःख नाही त्यांना. त्या कलावंतांना एवढं दुःख घेऊन महिना 300 रुपये होता. बर. यांना एकही दुःख नसताना रोज 2000 रुपये आहे. म्हणजे आर्थिकता तेवढी मिळते का? मग 2000 रुपये रोज घेताय, 2, 2.5, 3. काही दुःख नाही आता त्यांना. मालक मरो नाही तर जगो.
त्याच्याशी त्यांचं काही घेणं देणं राहिलेलं नाही आजच्या कलाकारांचं. तुम्ही एक फड मालक आहात, फड मालकाची काय नेमकी जबाबदारी असते? खूप जबाबदारी असते. या मुलींची जबाबदारी असते. एकाला म्हणतं बाहेर जाऊन दारू पिऊन निघाणं करू नये ती जबाबदारी असते. नदीला गेले तर सुखरूप यावेत, कुणी बुडू नये ती जबाबदारी असते. संडासला यायला त्याला आडे अडचणीत जातात, कुठं साप जाऊ नये, कुठं काय होऊ नये, कारण हे प्रसंग जुन्या तमाशांवर येऊन गेलेले आहेत. हे सगळे प्रसंग, त्यामुळं जबाबदाऱ्या खूप असतात. गाड्या रोडने चालल्या म्हणजे व्यवस्थित चालाव्यात, त्या व्यवस्थित पोहोचाव्यात त्या गावात, तो कार्यक्रम त्या गावचा व्हावा. नाही, आत्ताच्या काळामध्ये तुमच्याकडे स्लीपर कोच गाड्या आल्या वगैरे मोठमोठी साधनं आली, पण पूर्वी काय अशी वाहतुकीची साधनं होती? म्हणजे काही नाही, ट्रका होत्या, ट्रकाला पत्रा मारलेला, त्याची जशी काय आपली बस आहे असं मानायचं. आपली लक्झरी बस आहे वजी, त्या ट्रकला समजायचं आणि त्याच्यातच झोपायचं. म्हणजे तुमच्या आई वडील अगदी बैलगाडीतून सुद्धा तमाशा तो लय अगोदरचा काळ. हा, म्हणजे त्यावेळेस ना आता काय माझा काळ जो झाला, म्हणजे मी जन्माला आलो ना त्यावेळेस ट्रका तमाशात आलेल्या होत्या. माझ्या जन्माच्या अगोदर ट्रका आल्या तमाशात. एक कलाकार म्हणून तुम्हाला विचारतो की बघा, अलीकडच्या काळामध्ये आता तमाशा म्हटलं की पूर्वी त्याला फार किंमत असायची. म्हणजे तमाशा म्हटलं की गाव सगळं गोळा व्हायचं. आता थोडेसे प्रेक्षक कमी वगैरे उपस्थित राहतात, पण कुठंतरी तमाशाला हिणवलं जाते. काय या तमाशा, सगळे मुली नसतात, ह्या होत्या, कला कोण दाखवत नाही, हे वेगळंच नाच गाणं सुरू असतं. काय खरं आहे त्यांचं खरंच आहे. कला राहिलीच नाही, कला राहिलीच नाही. उगाच मुली नाचतात, गाणे म्हणतात, ते पोरं पुढं असतात, तरुण पोरं तिथं हू हू हा हा करतात. अगदी बँड सारखं झालेलं आहे. बँडमध्ये जशा पुरी नाचतात तशा आता तमाशातल्या पुरी नाचायला लागल्यात. त्यांना काही घेणं देणं राहिलं नाही कलेचं. तमाशाचं तसं संपुष्टात आलेलं आहे युग. अगदी शेवटचा प्रश्न आहे. आता तुम्ही अनेक वर्ष तमाशा अनुभवलेला आहे, काम केलेलं आहे, पण या तमाशा क्षेत्रामध्ये अनेक नवीन मुलं येऊ पाहत आहेत. म्हणजे कुठेतरी आपलं नाव व्हावं किंवा मला ती कला शिकायची आहे, अशा नवख्या कलाकारांना काय सांगाल तुम्ही नक्की? नवख्या कलावंतांनी पहिली कला शिकावी, याच्यात जरूर प्रवेश करा. चांगली कला आहे ही, या कलेनी महाराष्ट्राची ओळख आहे. तर ही कला जरूर आत्मसात करा, पण कला आत्मसात करा, कल्ला नको. कल्ला करण्याची पद्धत नसावी, कला करण्याची पद्धत असावी. पण हल्लीचं काय होतंय, कल्ला जास्त होतो आणि कला कमी होते. तर मुलांनी यावं, जरूर आत्मसात करावी कला. माझी तर खूप इच्छा आहे, मी डोळ्याने पाहावं हे सगळं, की आता नवीन मुलं आलेले आहेत आणि ते खूप चांगलं काम करतायत. मुली नव्या आलेल्या आहेत, खूप चांगलं नृत्य करतायत, वगनाट्य चांगलं सादरीकरण करतायत. हे सगळं पाहिल्यानंतर माझे डोळे मिटावेत असं मला वाटतं. आता बघा की महाराष्ट्र हा लोककलेचा त्या ठिकाणी घर आहे, आणि लोककला म्हणजे जी लोकांना आवडते किंवा लोक जे पुढं मान्यता देतात किंवा पसंती करतात ती लोककला असते. तर तुमच्या तमाशाला या पूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या तमाशाला तुमच्या लोकप्रियता आहे. जी लोक तमाशा बघतायत किंवा तुमच्या कार्यक्रमाला जे लोक उपस्थित असतात त्या लोकांबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्यांना काय तुम्ही सांगाल? शेवटचा प्रश्न. आता काय झालंय, थोडंसं या 2 वर्षात तरुण मुलांचा समाज आहे, या नवीन नवीन पाटील बिटील पुरे आलेले आहेत. डीजे शो, त्या डीजे शो कडे वळलेला आहे समाज. आणि तरुण पोरं तिकडं वळल्यामुळं 60च्या आतली लोक तमाशाला यायला लागलेत. मग त्यांना तमाशा माहिती आहे, कारण त्यांनी पूर्वी पाहिलेला आहे. आणि त्यांच्या पुढे जर पिक्चरची गाणी दाखवली तर ती थोडी नर्वस होतात, मग ते नावं ठेवतात. बरोबर नाही, तमाशा बरोबर नाही, अमुक नाही डमुक नाही. परंतु ते मुलांसाठी केलेला कार्यक्रम आहे, ती मुलंच कमी पडली, त्यामुळे सगळं विस्कळीत झालेलं आहे.
तर इथून पुढे तमाशा संपुष्टात येईल म्हणजे तमाशा मरण पावल असं वाटतंय का आपल्याला? वाटतंय. काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? काय नाही, सरकार चांगलं कार्यरत आहे, काही सरकारकडून काही चूक नाही, पण लोकांनी तमाशा पाहायला पाहिजे. सिनेमाची गाणी नको. आणि सिनेमाची गाणी तरी कुठं राहिलेत? आता लोकगीतांवरच तमाशा चालू आहे. हिंदी सिनेमाला गाणी कुठं राहिलेत? संगीतकार राहिले नाही, गायक राहिले नाही, गायिका राहिले नाही. लोक म्हणजे आज आलेलं गाणं उद्या आठवत नाही, असा प्रकार झालेला आहे. दररोज डझनभर गाणे बाहेर पडतायत आणि डझनभर गाणे मागं सरतायत. त्यामुळं कुठलं बसवावं आणि कुठलं नाही बसवावं हे कळत नाही. पब्लिकच्या डोळ्यासमोर कोणतं गाणं आहे हे कळत नाही. नवी पिढी मोबाईल हातात घेऊन कोपरा धरून बसते, त्यांना काहीच घेणं देणं नाही. अशा कचाट्यात तमाशा सापडलेला आहे. तर याच्यातनं जर या 2-3 वर्षात तमाशा जगला वाचला तरच पुढं तमाशा पाहायला मिळेल. आणि ह्या का 2-3 वर्षात तमाशा जर त्या वादळात घावला तर मग तमाशा राहणार नाही. तर नक्कीच आपण बघितलं की हे होते रघुवीर खडकर, ज्यांनी ते आपल्या वयाची 4 ते 5 दशकं या तमाशा क्षेत्रामध्ये घालवलेले आहेत आणि त्यांचं कुटुंब पूर्णपणे या तमाशा क्षेत्रामध्ये अगदी पूर्वीपासून योगदान देत आलेलं आहे. आणि खरं तर त्यांच्या कलेचं त्या ठिकाणी त्यांच्या जीवनाचं सार्थक झालेलं आहे आपल्याला बघायला मिळतं. त्यांना त्या ठिकाणी सरकारनं पद्म पुरस्कार देऊन त्यांचं त्या ठिकाणी गौरव आपल्याला केलेलं बघायला मिळतो. आणि तेच आज आपल्याशी त्या ठिकाणी अनेक विषयावरती त्यांनी गप्पा मारल्या. भाऊ, तुम्ही आलात, वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.